या वर्षीच्या बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतले किंवा मालिका सृष्टीतील मोठे कलाकार आलेच नाहीत. असं म्हटलं तर चालेल की मराठी कलाकारांनी बिग बॉसकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये खूप जास्त नाराजी आहे. पण हे सगळं का झालं? मोठे मराठी इंडस्ट्रीतले कलाकार बिग बॉसमध्ये का आले नाहीत? मेकर्सनेच त्यांना अप्रोच केलं नाही की कलाकारांनी जो त्यांचा अपमान होतोय त्यामुळे बिग बॉसमध्ये येण्यास नकार दिला? काय झालं असेल थोडंसं समजून घेऊया. गेल्या वर्षीचा सीझन महाभयंकर हिट होता. निक्की तांबोळीने वर्षाताईंची खूप अक्कल काढली होती. वर्षाताईंना नाही नाही ते बोलली होती. त्यानंतर जान्हवी किल्लेकर यांनी पॅडी कांबळेंना ओव्हर ॲक्टिंग करतात अशा प्रकारची भाषा वापरली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाराजीचे सूर उमटले होते. तसेच सृष्टी आणि मालिका सृष्टीमध्ये सुद्धा नाराजीचे सूर उमटले होते. पण गेल्या वर्षीचा सीझन एवढा जास्त हिट होता की सगळ्यांनाच आतुरता लागली होती की घरामध्ये आपण जायला हवं आणि ती प्रसिद्धी मिळवायला हवी. पण कलाकारांचा जो होणारा इन्सल्ट आहे त्यामुळे कदाचित सिनियर कलाकार बोलले असतील की बिग बॉसमध्ये जाऊन अपमान करून घेण्यापेक्षा आपण न गेलेलंच बरं. किंवा क्रिएटर लोकांनी ही गोष्ट ऑब्झर्व केली की ठीक आहे, मराठी चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार घरामध्ये येतात पण ते त्यांची इमेज जपण्याचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा आपण अशा लोकांना आणू जे स्वतःच्या इमेजचा विचार नाही करणार, आम्हाला प्युअर कॉन्टेंट देतील. म्हणून कदाचित त्यांनी अप्रोचच केलं नसेल. पण मला असं वाटतंय की बरेच कलाकार मेकर्सला नाही बोलले असतील, कारण ज्या पद्धतीचा अपमान आणि ज्या पद्धतीची वागणूक त्यांना बिग बॉसच्या घरामध्ये मिळाली होती गेल्या वर्षी, ती वागणूक लोक विसरली नसतील. कदाचित येणारे जे सीझन्स आहेत त्यामध्ये अजून कलाकार भेटतील किंवा वाईल्ड कार्डमध्ये अजून कलाकार पाहायला मिळतील. पण सध्या स्थिती ही आहे की मराठी मालिका सृष्टी असेल किंवा चित्रपटसृष्टी असेल, त्या कलाकारांनी बिग बॉस मराठी सीझनकडे पाठ फिरवलेली आहे. मला काय वाटतं, नक्की कोणतं कारण असेल त्यामुळे हे कलाकार बिग बॉसच्या घरात आपल्याला दिसत नाही आहेत? प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.